या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रीतम त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असतो आणि त्याच वेळी प्रिया त्या ठिकाणी येते. प्रीतमला असं शांतपणे झोपलेलं पाहून ती त्याच्या जवळ जाते आणि मुद्दाम त्याच्या चेहऱ्यावर केसांमधलं पाणी उडवायला सुरुवात करते. त्यामुळे प्रीतमला जाग येते आणि जेव्हा तो प्रियाकडे पाहतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. पण त्याला असं वाटतं की हे फक्त एक स्वप्न आहे. त्यामुळे तो तोंडावर ब्लँकेट घेऊन पुन्हा झोपी जातो. तर प्रिया हसतच त्याच्या चेहऱ्यावरचं ब्लँकेट काढते आणि प्रीतमला म्हणू लागते की प्रीतम उठा, आता किती उशीर झाला आहे बघा. पण तरीही प्रीतमला असंच वाटत असतं की हे फक्त एक स्वप्न आहे. आणि मग तो कसाबसा झोपेतून उठतो. तर प्रिया त्याचा हात हातात घेत म्हणत असते की प्रीतम काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? पण प्रीतम मनाशी म्हणत असतो की अरे देवा, हे काय चाललंय सगळं, मी आता झोपेतून उठलोय तरीसुद्धा माझं स्वप्न सुरूच आहे का? पण खरंच हे स्वप्न खूप चांगलं आहे, मला तू ना असंच स्वप्नात राहू दे. आणि मग त्यानंतर प्रिया तेथून निघून जाते. तर प्रीतम त्याच्या गालांवरून हात फिरवू लागतो आणि मग जोरात स्वतःला एक चिमटा काढतो. आणि मग तो भानावर येत म्हणतो की अरे च्या, हे तर स्वप्न नाही आहे, पण मला कळत नाही हे सगळं कसं घडलं. काल रात्री तर मी पारूच्या घरी झोपलो होतो, मग इथे कसा आलो? आणि मुळात प्रिया माझ्यासोबत इतकं चांगलं कसं काय वागते? आणि मग तो सुद्धा पटकन बाहेर जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे पारूने नाश्त्याची सगळी तयारी केलेली असते आणि मग ती आदित्यकडे जाण्यासाठी निघते. पण तिला अचानक गुरुजींनी जे काही सांगितलेलं असतं ते आठवतं. तिच्या लक्षात येतं की थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला मृत्यूचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आता आपण आदित्य सरांपासून लांब राहिलेलंच योग्य ठरेल. आणि म्हणून मग ती आदित्यकडे न जाता प्रिया आणि प्रीतमकडे जाण्यासाठी निघते. त्यावेळी प्रिया खोलीतून बाहेर येतच असते. पारू तिला विचारते की प्रिया मॅडम, सगळं ठीक तर आहे ना? आणि त्यावर प्रिया हसून म्हणते, हो पारू, तू नको काळजी करू. आणि त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच प्रीतम त्या ठिकाणी येतो. तो पारूला म्हणत असतो की पारू, हे सगळं काय सुरू आहे? मला कळतच नाही आहे की काल रात्री मी तुझ्या घरी होतो ना, मग इथे कसं आलो? तू प्लीज मला एक चिमटा काढ. आणि त्यावर पारू आणि प्रिया हसतच प्रीतमकडे पाहू लागतात. तर प्रीतम वैतागूनच त्यांना विचारत असतो की अरे सांगा ना मला, हे सगळं काय सुरू आहे? पण त्याच वेळी ती मोनिका त्या ठिकाणी येते आणि प्रीतमला घरात पाहून ती खूप चिडते. ती मोठ्याने ओरडत्याने म्हणते की प्रीतम, तू प्रियाच्या खोलीतून बाहेर कसा काय आला? आणि त्यावेळी प्रिया, पारू, प्रीतम रागातच तिच्याकडे पाहू लागतात. आणि मग प्रीतम प्रियाच्या जवळ जात म्हणतो की हे बघ मोनिका, ती फक्त प्रियाची खोली नाही आहे, तर आम्हा दोघांची खोली आहे. आणि हे ऐकून ती मोनिका खूप चिडते. आणि मग ती प्रियाला असं म्हणू लागते की काय गं प्रिया, तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? तुला माहिती आहे ना, माझ्या पोटामध्ये प्रीतमचं बाळ वाढतंय, तरीसुद्धा तुला त्याच्यासोबतचं तुझं रिलेशन कंटिन्यू करायचं आहे का? त्या दिवशी तर मला खूप शब्द देत होतीस ना की एकदा का DNA रिपोर्ट आले की मग मी हे घर सोडून जाईल. मग कशासाठी थांबलीस तू अजून? तुला हे घर सोडून जाता येत नाही का? पण त्यावेळी प्रिया काही उत्तर न देता फक्त तिच्याकडे हसत पाहत असते. तर ती मोनिका प्रीतमचा हात पकडून त्याला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, पण प्रिया तिला थांबवते. तर मोनिका म्हणत असते की तुम्हा सगळ्यांना खूप माज आला आहे ना, पण आता बघा मी तुमच्या सगळ्यांचा माज कसा उतरवते ते. आणि त्यावेळी पारू तिला सांगू लागते की हे बघा मोनिका मॅडम, काल देवी आईंनीच मला सांगितलं की आजपासून प्रीतम सर त्यांच्या खोलीमध्येच राहतील, त्यांच्या बायकोसोबत, प्रिया मॅडमसोबत. आणि हे ऐकून मोनिका म्हणते की अहिल्या मॅडम, असं करूच शकत नाही, आता बघा मी तुम्हा सगळ्यांची कशी वाट लावते. आणि मग ती रागारागातच आरडाओरडा करत बाहेर जाण्यासाठी निघते. तर प्रीतम विचारत असतो की हा सगळा काय प्रकार आहे? आणि त्यावर पारू म्हणते की ते तुम्हाला कळेलच. आणि मग ती प्रीतम प्रियाला घेऊन सुद्धा अहिल्याकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे अहिल्या, श्रीकांत, दामिनी आणि आदित्य हे सगळेजण बिझनेसबद्दल बोलत बसलेले असतात. आणि मग मोनिका तिथे येऊन आरडाओरडा करू लागते. ती म्हणत असते की अहिल्या मॅडम, तुम्ही तर स्वतःला न्यायाची देवी समजताना, मग तुमच्यासमोर माझ्यावर जो अन्याय होत आहे तो तुम्हाला दिसत नाही का? आणि त्यावेळी अहिल्या नाटक करत तिला विचारते की काय गं मोनिका, काय झालं, तू इतकी का चिडली आहेस? आणि त्यावेळी मोनिका प्रीतमकडे बघत म्हणू लागते की तुमचा हा मुलगा प्रीतम याने माझ्या आयुष्याची ना वाट लावली आहे. हा माझ्यासोबत अत्यंत चुकीचा वागला आहे आणि त्यामुळे मला आता कुठेही तोंड दाखवायला जागा उरलेली नाही आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी DNA टेस्टसुद्धा केली, त्याचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. मग तरी देखील ही प्रिया अजून या घरात काय करते? ही येथून निघून का जात नाही? तुम्ही माझं आणि प्रीतमचं लग्न लावून देणार होता ना, त्याचं काय झालं? या घरात माझ्यावर खरंच खूप अन्याय होतोय. आणि हे सगळं काही ऐकून अहिल्या हसतच म्हणते की अगं मोनिका, थोडी शांत हो,
जरा पाणी पी आणि मग ती सावित्रीला मोनिकाला पाणी द्यायला सांगते. मोनिका पटकन पाणी पिते तर अहिल्या म्हणत असते की हे बघ मोनिका, तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. आणि ते ऐकून मोनिका आश्चर्याने अहिल्याकडे पाहू लागते. तर अहिल्या म्हणत असते की माझ्या प्रीतमला काही वाईट सवयी होत्या, पण आता त्याने त्या सगळ्या बंद केल्या आहेत. आणि मला एकाच गोष्टीचं फक्त वाईट वाटलं की काल रात्री तो दारू पिऊन घरी आला. पण खरं तर काल त्याने जे काही केलं ना त्याबद्दल मला अभिमानच वाटायला हवा. आणि हे ऐकून प्रीतम आश्चर्यानेच अहिल्याकडे पाहत राहतो. तर त्या मोनिकाला समजतच नाही की नेमकं काय सुरू आहे. आणि त्यावेळी मग अहिल्या म्हणू लागते की ज्या दिवशी तू आमच्या गाडीसमोर आली होतीस आणि आम्हाला सांगितलं ना की तुझ्या पोटात प्रीतमचं बाळ वाढते, तेव्हाच मला कळलं होतं की यात काहीतरी गडबड आहे. तू खोटं बोलतेस हे सुद्धा मला माहीत होतं, पण नेमकं तुझ्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी मी तुला घरात घेऊन आले. कारण जर मी तुला घरात घेऊन आले नसते तर मग तू प्रेसकडे गेली असती आणि नाहक आमची बदनामी झाली असती. आणि म्हणून मी तुला घरात आणलं तुझ्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी. मला आधी असं वाटलं की कदाचित तुझं प्रीतमवर प्रेम आहे म्हणून तू हे सगळं करतेस आणि त्याचसाठी मी मुद्दाम प्रीतमला घरातून बाहेर काढलं. मात्र तुला त्याने काही फरक पडलाच नाही, कारण तुला या घरामध्ये फक्त ऐशोआराम हवा होता, प्रीतम नाही. आणि मला खात्री होती की जरी मी प्रीतमला घरातून बाहेर काढलं ना तरी पारू त्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही आणि आदित्य कधीच त्याची साथ सोडणार नाही. आणि झालंसुद्धा अगदी तसंच. पारूने प्रीतमला तिच्या घरामध्ये ठेवून घेतलं आणि त्यामुळे मी निश्चिंत झाले. आणि मग मी पारूला आणि आदित्यला विश्वासात घेतलं आणि त्यांना तुझी माहिती काढायला सांगितली. जेव्हा पारूने मला ठामपणे सांगितलं ना की प्रीतम सर असं करणं शक्यच नाही, तेव्हा तर मग माझा अजूनच विश्वास पक्का झाला की तूच खोटं बोलते. मात्र तू इतकी हुशार निघालीस की आम्हाला तुझ्याबद्दल जास्तीची काही माहिती मिळतच नव्हती. पण एक गोष्ट माहिती होती की तू या बाळाच्या बापासोबत कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये तर गेली असशीलच ना. आणि म्हणून मग आम्ही त्या हॉस्पिटलचा शोध घ्यायचं ठरवलं. आणि मग माझ्याच सांगण्यावरून आदित्यने प्रीतमला DNA टेस्टविषयी माहिती दिली आणि मग आम्ही DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी आम्ही मुद्दाम तुलाच विचारलं की आपण नेमकं कोणत्या हॉस्पिटलमध्ये जायचं. आणि त्यावेळी तू सुद्धा अगदी आनंदाने तुझ्या नेहमीच्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं, कारण तुला खात्री होती तिथे तुझ्या बाळाचा तो बाप नक्की पोहोचेल आणि रिपोर्ट बदलेल. आणि मग आम्ही सुद्धा अगदी तसंच केलं, तुला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि मग त्यानंतर सगळं काही आम्ही ठरवल्याप्रमाणेच झालं. त्या हॉस्पिटलमध्ये तुझा बॉयफ्रेंड तुला भेटायला आला होता आणि तुम्ही दोघं जे काही बोलले ना ते पारूने तेव्हा सगळं काही ऐकलं. आणि इतकंच नाही, जेव्हा तू त्याच्यासोबत घरात बसून फोनवर बोलत होती ना तेव्हा देखील आदित्य आणि पारू तिथेच होते. आणि मग आमच्यासमोर सगळं सत्य उलगडलं. त्यानंतर मग आम्ही तुझ्या बॉयफ्रेंडपर्यंत पोहोचलो आणि त्याला पोलिसांची धमकी दिल्याबरोबर त्याने घडाघडा सगळं कबूलही केलं. आणि हे सगळं काही ऐकून त्या मोनिकाला तर चांगला घामच फुटतो. ती खूप जास्त घाबरलेली असते. तर पारू हसतच म्हणते की काय झालं मोनिका मॅडम, इतक्यात घाबरलात की काय तुम्ही? हो, अजून तर तुम्हाला खूप काही ऐकून घेणं बाकी आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.